2018 मध्ये एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदी निवड झाली तेव्हा जोरदार टाळ्या वाजल्या, मोठा आवाज झाला आणि तोच व्हिडिओ ठाकरे गटाने पक्षांतर्गत निवडणूक झाल्याचा पुरावा म्हणून जनतेच्या न्यायालयात महापत्रकार परिषदेत सादर केला। 2018च्या त्या व्हिडिओत काय घडलं होतं एकदा पाहूया। आज ज्या नेत्यांची नावं किंवा ज्यांची निवड शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी केली आहे त्यामध्ये शिवसेना नेते म्हणून श्री एकनाथजी शिंदे यांना नेते म्हणून निवडण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे शिवसेनेचे नेते म्हणून शिवसेना उपनेते चंद्रकांतजी खैरे यांचीही निवड शिवसेना नेतेपदी झालेली आहे। शिवसेनेचे नेते म्हणून केंद्रीय मंत्री श्री अनंत गीते यांचीही निवड शिवसेना नेते म्हणून शिवसेना पक्षप्रमुखांनी केली आहे आणि शिवसेनेचे उपनेते खासदार आनंदराव अडसूळ यांचीही शिवसेना नेतेपदी निवड करण्यात आली आहे। शिवसेना पक्षप्रमुखांनी या 4 नेत्यांची नावं जाहीर केलेली आहेत। मी विनंती करीन त्यांनी थोड्या वेळाने मी बाकीचे हे करतो त्याप्रमाणे नंतर यावं। आपल्या सगळ्यांना शुभेच्छा। या चौघांनाही शुभेच्छा आणि पक्षप्रमुखांकडून त्यांचं स्वागत। हे बघा सर्व सन्माननीय नेते, तर 2018 मध्ये शिवसेनेच्या पक्षांतर्गत नेमणुका झाल्या होत्या। त्यात एकनाथ शिंदेंची नेतेपदी निवड झाली होती। त्यानंतर शिंदे स्टेजवर गेले आणि उद्धव ठाकरेंना वाकून त्यांनी नमस्कारही केला होता। हाच व्हिडिओ अनिल परब यांनी दाखवला आणि ठाकरे गटाने जोरदार आवाजही केला। एक प्रकारे संघटनात्मक निवडणुका झाल्याचा पुरावाच ठाकरेंकडून हा व्हिडिओ दाखवून सादर करण्यात आलाय। त्यात शिंदेंचाच हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरतोय। या व्हिडिओविषयी तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते आठवणीने सबस्क्राईब करा।